वंदना आज खूप खुश होती कारण आज तिची मैत्रीण रूपाचे लग्न होते। लहानपणापासून एकत्र खेळत आणि अभ्यास करत असताना दोघी कधी मोठ्या झाल्या त्या कळलेच नाही। तिच्या मैत्रिणीच्या लग्नातील सजावट आणि वधूच्या मेकअपची संपूर्ण जबाबदारी वंदनाने स्वतःवर घेतली होती। तिने तिच्या बालपणीच्या मैत्रिणीला खूप छान सजवले होते। थोड्याच वेळात लग्नाची मिरवणूक येण्याची वेळ झाली। मुलीच्या बाजूचे सर्वजण आतुरतेने वरातीची वाट पाहत उभे होते। काही वेळातच सर्वांची प्रतीक्षा संपली आणि रूपाच्या घराच्या उंबरठ्यावर मुलाची वरात येऊन उभी राहिली। सर्वांनी मुलाकडच्यांचे अतिशय उत्साहाने स्वागत केले आणि पंडितांनी ठरवून दिलेल्या मुहूर्तावर त्यांचे लग्न पार पडले। लग्नाच्या वेळी वंदना खूप उत्साहाने काम करत होती आणि पंडित जे मागायचे ते ती लगेच आणायची। जणू ती त्या लग्नाला उपस्थित असलेल्या लोकांमध्ये सर्वात आनंदी होती। फेऱ्याच्या वेळी सर्वांनी वंदनाला वधूवरांवर फुलांचा वर्षाव करण्यासाठी फुलांची टोपली आणण्यास सांगितले। वंदना लगेच फुलांची टोपली आणायला गेली आणि फुलांची टोपली घेऊन ती मंडपाकडे वेगाने जाऊ लागली, पण तिची कुणाशी तरी टक्कर झाली। धडकेमुळे ती एका बाजूला तर फुलांची टोपली दुसऱ्या बाजूला पडली। ज्या व्यक्तीशी वंदनाची टक्कर झाली त्या व्यक्तीला पाहून वंदनाच्या रागाला पारावर उरला नाही। तिने तो उंच माणूस सूटबूट घालून डोळ्यांवर काळा गॉगल घालून उभा असलेला पाहिला। त्या धडकेने त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरही चिंतेच्या रेषा आल्या आणि तो तिला मदत करण्यासाठी खाली वाकतच होता की तेव्हा अचानक चिडलेली वंदना ओरडली, "डोंट टच एनिथिंग." वंदनाच्या तोंडातून रागाची आणखी काही ठिणगी पडण्यापूर्वीच एक लहान मुलीने त्या माणसाचा हात ओढला आणि म्हणाली, "चल राहुल दादा, काका तुला बोलावत आहेत." आणि त्या लहान मुलीने वंदनाला स्वतःची ओळख करून दिली आणि म्हणाली, "हॅलो, माझे नाव रुही आहे आणि हा माझा राहुल दादा आहे। तो तुमच्या जिजूंचा खूप जवळचा मित्र आहे। हे सगळं चुकून घडताना मी पाहिलं। राहुल दादाच्या वतीने मी तुमची माफी मागते." वंदना काही बोलायच्या आधीच रुहीने राहुलला पटकन ओढले आणि तिथून घेऊन गेली। मग मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात लग्न पार पडले। आता सर्वजण मेजवानीसाठी जमले। वंदनाने पाहुण्यांना जेवण देण्यातही सक्रिय सहभाग घेतला। जेवण सर्व करताना तिची नजर पुन्हा राहुलवर पडली। तो माणूस अजूनही गॉगल घालून जेवण करत असल्याचे तिने पाहिले। रुही अजूनही त्याच्या सोबतच होती। दोघेही हसत हसत एकमेकांशी बोलत जेवत होते। त्याला पाहताच वंदनाला ती टक्कर आठवली। राहुलशी ती खूप उद्धटपणे वागली असे तिला वाटले। ती त्याच्याकडे जास्त वेळ बघून त्याच्या चारित्र्याबद्दल विचार करू शकली नाही, कारण तिला इतर पाहुण्यांकडेही लक्ष द्यायचे होते। पण राहुलची प्रतिमा तिच्या मनातून निघतच नव्हती। राहुलच्या आकर्षक व्यक्तिमत्वाकडे पाहताना तिला राहुल खूपच स्मार्ट वाटला। मात्र त्याच्या चुकीबद्दल त्याने कोणतीही क्षमा याचना केली नाही, म्हणून वंदनाला वाटले की तो एक गर्विष्ठ आणि अहंकारी व्यक्ती आहे, ज्याला इतरांच्या भावनांची पर्वा नाही। दुसरीकडे वंदनाला समाधानी वाटले की तिच्या सर्वात प्रिय मैत्रिणीचे लग्न मोठ्या थाटामाटात आणि कोणत्याही अडचणीशिवाय पार पडले आणि आता रूपाला निरोप देण्याची वेळ आली होती। निरोपाच्या वेळीही वंदनाची नजर राहुलवरच खिळलेली होती। या सर्व कार्यक्रमातही तिला राहुलच्या चेहऱ्यावर विशेष भाव दिसत नव्हता। या जगात राहुलपेक्षा कंटाळवाणा माणूस कोणीच नाही असे तिला वाटले। निरोपचा कार्यक्रम आटोपल्यानंतरही वंदना राहुलचाच विचार करत होती की कोणी माणूस इतका स्मार्ट आणि आकर्षक असून सुद्धा इतका भावहीन कसं काय असू शकतो। दिवस असेच जात होते। आता वंदनाची मैत्रीणही तिच्या सासरी गेली होती। मैत्रिणीशिवाय आता वंदनाला करमत नव्हते, म्हणून तिने पार्ट टाइम नोकरी करण्याचं ठरवलं आणि तिला लवकरच पार्ट टाइम नोकरीही मिळाली। एके दिवशी ती तिच्या कामावर जात असताना तिच्या शेजारच्या वहिनीने तिला हाक मारली आणि म्हणाली, "अगं वंदना, आज माझा मुलगा मोनूची बस चुकली आणि तो शाळेत जाऊ शकला नाही। कामावर जाताना तू त्याला त्याच्या शाळेत सोडशील का?" वंदना मोनूला सोबत घेऊन निघून गेली। मोनूला शाळेत सोडल्यानंतर ती परत येत असताना तिने राहुलला पाहिले आणि लगेच मोनूला विचारले, "मोनू, ते कोण आहेत जे कारमधून उतरून या बाजूला येत आहेत?" मोनू म्हणाला, "दीदी, ते आमच्या शाळेतले नवीन संगीत शिक्षक आहेत."
त्यानंतर वंदनाने पाहिलेले दृश्य पाहून ती थक्कच झाली. तिने पाहिले की राहुलने चालत असताना अचानक आपल्या खिशातून एक छोटा स्टिक काढला, जो लगेचच एका लांब स्टिकमध्ये बदलला, जो सहसा अंध लोकांकडे असतो. हे पाहून वंदनाला धक्का बसतो आणि ती मनातच म्हणते की ओ नो, तर काय राहुल आंधळा आहे? म्हणजे ती लग्नादरम्यान त्याच्याबद्दल जे काही विचार करत होती ते चुकीचे होते. एक अंध व्यक्ती कोणाशीही न बोलता न पाहता आपल्या भावना कशा व्यक्त करू शकेल? हे माझ्याकडून काय झालं? राहुलबद्दल मी किती चुकीचं मत तयार केलं होतं आणि आम्ही दोघे इतका वेळ एकमेकांसमोर राहिलो, पण त्याने मला पाहिलेच नाही, कारण की तो आंधळा आहे. राहुल शाळेच्या गेटमधून आज जाणारच होता की तितक्यात वंदना अचानक तिच्या पश्चातापाच्या अंधारातून बाहेर आली आणि पटकन मोनूला म्हणाली, मोनू, तुझ्या राहुल सरांना थांबव, मला त्यांच्याशी बोलायचे आहे. मोनूने पटकन राहुलचे बोट धरले आणि म्हणाला, राहुल सर, माझ्या दीदीला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. राहुल थांबताच वंदनाने मोनूला गेटच्या आत जायला सांगितले आणि राहुलकडे जाऊन म्हणाली, राहुल सर, मी वंदना आहे. तुम्हाला आठवतंय का की तुमची लग्नात एका मुलीशी टक्कर झाली होती? मी तीच मुलगी आहे. राहुलला आठवलं आणि तो पटकन म्हणाला, अरे हो, मला आठवलं. मला खूप वाईट वाटत होतं की त्या दिवशी मी तुमची माफी मागू शकलो नाही. तुम्ही माझ्यामुळे पडलात. आय एम सॉरी. मला दिसत नाही ना म्हणून. वंदनाने राहुलचा हात घट्ट पकडला आणि ती म्हणाली, त्यात तुमचा दोष नाही. मलाच एवढी घाई होती की मी तुम्हाला पाहिलेच नाही आणि मी तुम्हाला धडकले. इतक्यात शाळेची बेल वाजली आणि राहुल वंदनाला म्हणाला, माझ्या वर्गाची वेळ झाली आहे, मला जायचे आहे. जाण्याचे नाव ऐकताच वंदनाच्या मनात एक वेगळीच उदासी निर्माण झाली आणि ती अचानक म्हणाली की राहुल, मला तुम्हाला पुन्हा भेटायचे आहे. काय आपण पुन्हा भेटू शकतो का? राहुल खूप सहज भावनेने बोलला, हो, का नाही. शेजारीच पार्क आहे, संध्याकाळी तिथे भेटू. राहुलला भेटण्यासाठी उत्सुक असलेली वंदना तासाभरापूर्वीच पार्कमध्ये राहुलची वाट पाहत होती. शाळा सुटताच तिने मोनूला त्याच्या स्कूल बसमध्ये बसून त्याच्या घरी जाताना पाहिले आणि राहुल शाळेतून बाहेर येताच वंदनाने त्याचा हात धरला आणि म्हणाली, चला थोडा वेळ पार्कमध्ये बसूया. पार्कमध्ये जात असताना पार्कच्या गेटवर एक आईस्क्रीमचे दुकान होते. तिथे वंदना थांबली आणि तिने 2 आईस्क्रीम घेतले. एक राहुलला देऊन आणि एक स्वतः खाऊन दोघेही पार्कमधल्या एका बाकावर बसले. पार्कमध्ये बसून दोघेही तासनतास एकमेकांशी बोलत होते. वंदनाने राहुलला त्याच्या कुटुंबाबद्दल विचारले आणि म्हणाली, राहुल, तुझ्या घरात कोण कोण आहेत? राहुल म्हणाला, माझ्या कुटुंबात माझी एक बहीण असून तिचे गेल्या वर्षी लग्न झाले आहे आणि एक लहान भाऊ आहे जो वसतिगृहात शिकत आहे. माझ्या आई वडिलांचा कार अपघातात मृत्यू झाला आणि त्यातच माझी दृष्टीही गेली. राहुल दुःखी होण्याआधीच त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि वंदनाला तिच्या कुटुंबाबद्दल विचारले. वंदना म्हणाली, माझ्या कुटुंबात फक्त माझे आई वडील आहेत. मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. राहुल, तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला काही विचारू का? राहुल म्हणाला, हो हो, नक्कीच विचारा. वंदना म्हणाली, मला संगीत शिकण्याची खूप इच्छा होती, पण संधीच मिळाली नाही आणि मला शिकवायलाही कोणी मिळालं नाही. मग तुम्ही मला संगीत शिकवशाल का? कुठेतरी राहुलही वंदनाकडे आकर्षित होऊ लागला. तो नकार देऊ शकला नाही आणि हसत म्हणाला, हो, का नाही. मला तुला संगीत शिकवायला खूप आनंद होईल, पण त्यासाठी तुला माझ्या फ्लॅटवर यावं लागेल. वंदना आनंदाने म्हणाली, मी नक्की येईन. अशा प्रकारे वेळ ठरली आणि संगीत शिकण्याच्या बहाण्याने वंदना राहुलशी जवळीक वाढवण्यासाठी ती राहुलच्या फ्लॅटवर संगीत शिकायला जाऊ लागली. राहुलच्या फ्लॅटमध्ये त्याची काळजी घेण्यासाठी त्याची दूरची काकूही त्याच्यासोबत राहत होती, जी त्याच्या आईपेक्षा त्याची जास्त काळजी घ्यायची, कारण तिचंही या जगात राहुलशिवाय कोणीच नव्हतं. वंदना हळूहळू संगीत शिकू लागली आणि राहुललाही ओळखू लागली. राहुल जेव्हा संगीत शिकवायचा तेव्हा वंदना त्याच्या मधुर सुरांनी मोहित व्हायची. ती फक्त राहुलच्या चेहऱ्याकडे मंत्रमुग्ध भावाने बघत राहायची. एके दिवशी संध्याकाळी अचानक पाऊस सुरू झाला, त्यामुळे राहुलच्या फ्लॅटवर पोहोचेपर्यंत वंदना थोडी ओली झाली. राहुलने दरवाजा उघडताच पावसात भिजलेल्या वंदनाने घरात प्रवेश केला.
तिचा पाय जमिनीवर घसरला आणि पुढच्या क्षणी जोरात किंचाळत ती थेट राहुलच्या मिठीत आली. ती पडू नये म्हणून राहुलच्या मजबूत हातांनी तिला घट्ट पकडले. वंदना पहिल्यांदाच एखाद्या पुरुषाच्या इतकी जवळ आली होती. तिच्या हृदयाचे ठोके नियंत्रणाबाहेर गेले होते. वंदनाच्या ओल्या अंगाचा स्पर्श जाणवून राहुललाही नशा चढू लागली. ती आध्यात्मिक भावना त्या दोघांच्याही हृदयाला भिडली. पण पुढच्या क्षणी राहुलने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून वंदनाला स्वतःपासून वेगळे केले. वंदनाची इच्छा होती की वेळ इथेच थांबावी आणि ती अशीच राहुलच्या मिठीत राहावी, पण तसे होऊ शकले नाही. राहुलने तिला एक टॉवेल आणि त्याचे कपडे दिले आणि म्हणाला की जा आणि कपडे बदल, नाहीतर तुला सर्दी होईल. वंदना लाजून बाथरूममध्ये गेली. लाजेने तिचे गाल लाल झाले होते. आज तिला राहुलचे कपडे घातल्यावर असं वाटत होतं जसं की राहुलने तिला आपल्या मिठीतच घेतले आहे. त्याच्या कपड्यातून त्याच्या परफ्यूमचा सुगंध येत होता. त्यामुळे वंदनाला राहुलच्या खूप जवळ आहे असं वाटत होतं. त्या दिवशी वंदनाला पक्के माहीत होते की तिच्या मनात राहुलबद्दलचे प्रेम अंकुरले आहे. प्रेमाच्या या सुंदर भावनेचा राहुलच्याही मनाला स्पर्श झाला होता. काही दिवसातच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पण दोघांनाही आपलं प्रेम व्यक्त करण्याची हिंमत नव्हती. कोणीही पहिले याविषयी बोलण्याला सुरुवात केली नाही आणि अशा प्रकारे ते दोघेही मनाने शांत राहिले. कोणतीही मुलगी एका आंधळ्या माणसावर प्रेम कसं करू शकते हा विचार करून राहुल स्वतःला थांबवायचा. त्याला कधीच कोणाच्या दयेचा विषय व्हायचे नव्हते. दुसरीकडे वंदनाला राहुलचे आंतरिक सौंदर्य आवडले आणि राहुलने या प्रकरणात पुढाकार घ्यावा अशी तिची इच्छा होती. खरंच माहीत नाही की हे प्रेम अशी कोणत्या प्रकारची भावना आहे जी दोन भिन्न लोकांचे जीवन एकत्र करते, जे त्यावेळी एकमेकांना ओळखतही नाहीत आणि प्रेमात पडताच त्यांना एकमेकांशिवाय एक क्षणही जगण्याची भीती वाटू लागते. वंदनाचे मन राहुलसाठी तळमळू लागले, पण ती पुढाकार घ्यायला लाजली आणि राहुलला प्रेम व्यक्त करून वंदनाचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे नव्हते. वंदना आणि राहुल पुन्हा एकत्र येऊ शकतील की नाही हे जाणून घेण्यासाठी या कथेचा पुढील भाग ऐका आणि तुम्हाला पुढील भागाची लिंक हवी असल्यास कमेंट करा. धन्यवाद.